जय गजानन माऊली. कामाची सुरुवात झाली म्हटलं. आता पहिले उठून पहिले केस बांधले. म्हटलं चला आता करावं लागते आपल्याला कामं म्हटलं. तर मग पहिले गरम पाणीच पिऊन घेतलं, कारण की आता दिवसेंदिवस लई वजन वाढून राहिलं. पण आता वजन काही कमी होईना, आपल्याला काही खायला काही कंट्रोल नाही आहे. ते मग फ्रेश होऊन पहिले करून घेतली म्हटलं मी पूजा. मग ते झालं. मग कणिक भिजून टाकून घेतल्या पोळ्या. तर तुम्हाला सांगतो आज करणार आहे म्हटलं मी मिरचीची भाजी. तर मिरचीची भाजी म्हणजे ह्या मिरच्या फिक्क्या आहे, पण त्याची भाजी म्हटलं तर लई भारी होती म्हटलं. तुम्ही पाहू शकता. तर मग मी याला बारीक बारीक कापून घेतल्या पहिले मिरचीले, गोल 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 गोल. तर तुम्हाला सांगतो जराही तिखट नाही म्हटलं. फक्त मी त्याला बारीक कापून घेतल्या. आणि मग म्हटलं कांदा, टोमॅटो, लसूण आणि कढीपत्ता हे घेतलं मी बारीक वाटून, बारीक बारीक करून घेतलं. आणि मग म्हटलं तर मग मी पोरगी आहे, तिला किती उशीर झाला तरी चहा पाहिजे. माझ्या घरात म्हातारीच आहे ते, आता काय करू मी. मग म्हटलं जाऊ तिला चहा देऊन दिला. मग म्हटलं कढईत आता तेल टाकलं आणि मग त्याच्यात टाकली मोहरी, जिरं, कांदा, लसूण, कढीपत्ता. मग त्याला चांगलं होऊ दिलं गोल्डन ब्राऊन. मग त्याच्यात तिखट टाकलं 2 चमचे. मिरची काहीच तिखट नाही म्हणून मी तिखट टाकून राहिली. मग टाकलं हळद. मग व्यवस्थित होऊ दिलं. मग त्याच्यात टाकलं टमाटर आणि मग वरून टाकलं मीठ. आणि मग त्या मिरच्या टाकल्या म्हटलं. आणि तुम्हाला सांगतो एवढी जबरदस्त झाली होती म्हटलं ती मिरचीची भाजी. त्याला 2-3 मिनटं होऊ दिली मस्त. मग टाकला म्हटलं त्याच्यावर तो शेंगदाण्याचा कूट. तर लई भारी झाली. आता तुम्हाला सांगतो माझी पोरगी मग सांबार टाकला शिजला. माझी पोरगी डब्याला मिरचीची भाजी नेऊन राहिली, याचा अर्थ तर तिखटच नाही आहे. तर तिने डबा देऊन दिला, बाय बाय केलं. मग ह्या वरण फोडणी म्हणजे तडका द्यायला घेतला. मग त्यात जिरं, मोहरी, लसूण, मिरची, सांबार आणि कढीपत्त्याचा तडका देऊन दिला वरणाले, हळद मीठ टाकून. तुम्ही पाहू शकता मस्त वरण झालं होतं. कारण की मला जायचं होतं सलूनमध्ये, म्हणून म्हटलं स्वयंपाकाची घाई करा. मग मी मिरचीची भाजी, वरण, भात सगळं रेडी केलं. आणि मग घेतले भांडे घासायला. हो मीच घासून राहिली भांडे. म्हणजे तुम्हाला तोंड काढून असं दाखवून राहिली की बाबा मीच घासून राहिली भांडे पा म्हणून. तर मग मी पटापट भांडे घासून घेतले. आणि मग आता आली माया गॅसची बारी. त्याला पहिले डिटॅन लावून घेतलं होतं मी, आता करून राहिले त्याचं फेशियल. माया नंतर करावं लागते, पण माझ्या गॅसला पहिले साफ करावं लागते. मग म्हटलं मी तयारी करून घेतली. आणि मग आज पाऊस येत होता, तर मग माझ्या नवरा मी तुला सोडायला येत नाही खाली, तूच आहे म्हणून मी रिक्षा पकडला, ॲटो पकडला आणि मी चालली म्हटलं माझ्या सलूनमध्ये. तर मग तुम्ही पाहू शकता मी आल्या पहिले तुम्हाला दाखवलं. तर मी सलूनमध्ये पोचली, तुम्हाला खरं सांगतो. आणि मग पोचल्या तर पहिले आपल्या स्वामीची पूजा करा, मग सगळ्या कामाची सुरुवात करावं म्हटलं. तर मग पहिले देवाकडे प्रार्थना करून घेतली, पूजा करून घेतली स्वामींची. तर पहिलं कस्टमर आलं होतं मला आज, काम जरा कमी होतं. तर पहिले आयब्रो करून घेतली, मग हेड मसाज केली मॅडमची. तर तुम्ही खरंच तुम्हाला जर केस गळत असेल तर तुम्ही हेड मसाज करा. मग हे मॅडमचं फेशियल करून घेतलं. आणि मी वजन कमी करायचं पाहतो, पण हा वडापाव काही मला वजन कमी करू देत नाही म्हटलं. पण आता काय करणार आहे. हे घरावरून विमान चाललं होतं, मला आवाज आहे. तर आता ह्या मॅडमची अप्पर लिप्स करून घेतली पिन वॅक्सनं. आणि ह्याच मॅडमचा पिन वॅक्सनं अप्पर लिप्स करून घेतली. मग ह्या मॅडमचं फेशियल होतं. मग या मॅडमचं फेशियल करून घेतलं. मग शेवटचा क्लायंट ह्याच होत्या. मग आता उशीर झाला होता, तर काय पाऊस येत होता. मग जाता घेतला मी दळण. सोनपऱ्यानं म्हणजे माझ्या नवऱ्यानं सोनपऱ्या आहे गड्या, म्हणजे लय हेल्पिंग नवरा. आणि बाबा मुंबईची ट्रॉफिक म्हणून हात जोडा. चाललं बेगी घरी. बाय.